नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नवे आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ टॉपिक आहे आपला, ते म्हणजे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय चालू आहे आपलं. शब्दयोगी या ठिकाणी आपला अव्ययचा अर्थ असा होते की लिंग वचन विभक्तीमध्ये बदल केला असता त्या शब्दामध्ये कसल्या पद्धतीनं बदल होत नाही, तर शब्दयोगी अव्यय असे म्हणत असतात. ते पहा, या ठिकाणी आतापर्यंत आपण मराठी व्याकरणामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास करत आलेलो आहोत, करणार आहोत. यापेक्षा आतापर्यंत कोणत्या गोष्टीचा अभ्यास परिपूर्ण झालेला आहे हे सांगणं तेवढंच महत्त्वपूर्ण वाटते. तर पहा, आतापर्यंत शब्दांच्या 8 जाती पाहत आहोत. तर शब्दांच्या 8 जातीपर्यंत बघले आपण. त्याच्यापैकी आपण क्रियाविशेषण अव्ययापर्यंत आलो. म्हणजेच नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि क्रियाविशेषण अव्ययापर्यंत आले. म्हणजे 5 आपल्या शब्दांच्या 8 जाती झालेल्या आहेत. ही जी जात आहे शब्दयोगी अव्यय, या ठिकाणी 6वी आहे. आता याच्यानंतरच्या 2 आहेत. एकूण शब्दांच्या जाती 8 आहेत. आपण आतापर्यंत 6 या जातींचा आपण उपयोग किंवा व्याकरणामध्ये अभ्यास करत आलेलो आहोत. आता आपल्याला बघायचे आहे ते शब्दयोगी अव्यय म्हणजे काय. यापूर्वी आतापर्यंत आपण कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला, कशा पद्धतीने अभ्यास केला, तर शॉर्टकट पद्धतीने सांगणार आहोत फक्त 1 मिनिटामध्ये. लक्ष द्या. शब्दांच्या आहेत 8 जाती, बरोबर. 8 जाती, त्यापैकी एक बघली आपण नाम. नामाचे प्रकार बघितले 3. कोणकोणते? सामान्य नाम, भाववाचक नाम, विशेष नाम. सामान्य नामाचे पुन्हा 2 प्रकार, समूहवाचक नाम, पदार्थवाचक नाम. त्यानंतर पुढे चला. त्यानंतर बघले सर्वनाम. आता सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला म्हणतात सर्वनाम, बरोबर. आता ज्या ठिकाणी नाम नाही, नामाचा कंटाळा वाढत असेल तर आपण सर्वनाम वापर करतो. मग सर्वनाम किती आहेत? तर सर्वनाम आहेत किती? 9. आता कोणकोणते 9 आहेत? मी, तू, हा, जो, तो, कोण, काय, आपण, स्वतः असे सर्वनाम आहेत. 9 सर्वनाम आहेत. सर्वनामाचे प्रकार किती? आपण सर्वनामाचे प्रकार बघितले. या ठिकाणी आपल्या सर्वनामाचे प्रकार 6 पडत असतात. ओके. नंतर पुढे चला. नंतर विशेषण बघितलं आपण. आता विशेषण बघितलं. विशेषणाचे 2 प्रकार, संख्या विशेषण आणि गुण विशेषण, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण संख्या विशेषणाचे एकूण 5 प्रकार बघितले. ओके. त्याचबरोबर गुण विशेषणाचे प्रकार 2 बघितले आपण, बरोबर आहे. पुढे चल. नंतर आता नंतरचा आपला क्रियापद. आता व्याकरणामध्ये व्याकरणाचा कुटुंब प्रमुख म्हणून ओळखला जाणारा एक जात म्हणजे ते आहे क्रियापदांची. ओके. व्याकरणाचा अभ्यास करत असताना क्रियापदाशिवाय पाने हलत नाही व्याकरणाचं, असं म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे तो क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? क्रियावाचक शब्दांना किंवा वाक्यांचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला म्हणतात क्रियापद. नंतरचा बघला आपण शब्द. त्याच्यानंतर क्रियाविशेषण अव्यय बघितला, बरोबर आहे. क्रियाविशेषण अव्यय कशाला म्हणावं? तर की नाही, क्रियापदाबद्दल काहीतरी विशेष माहिती सांगत असेल तर क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. क्रियाविशेषण अव्ययांचे आपण या ठिकाणी प्रकार बघितले आहेत. अव्यय साधित क्रियाविशेषण, धातू साधित क्रियाविशेषण, या ठिकाणी त्याचबरोबर समासिक या ठिकाणी बघितले आपण. डीपमधलं पाहिलं. आता पाहणार शब्दयोगी अव्यय. बाकीचे या ठिकाणी सांगत बसले तर आपल्या इकडचा व्हिडिओ कमी होऊ शकतो, म्हणून त्या जास्त मी डिस्कस या ठिकाणी करत नाही. थेट या ठिकाणी तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, इतरांना विसरू नका. तर शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? आपल्याला एक सोपं सांगतो तुम्हाला, एक उदाहरणाच्या माध्यमातून सांगतो. आधी उदाहरण घेऊता, त्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण शब्दयोगी अव्यय म्हणजे काय पाहूया. ओके. इथं एक पहिलं असं एक वाक्य आहे. पतंग झाडावर अडकला, सूर्य ढगामागे लपला. दुसरं तेच आहे. ह्यांना 2 भागामध्ये आपण विभागणी करूया. पतंग झाडावर जातो आणि मागे वळून पाहू नकोस. आता कोणकोणते शब्द सारखे वाटत आहेत? तर याच्यामध्ये पतंग झाडावर आणि याच्यामध्ये पतंग वर जात होता, हे दोन्ही सारखे वाटत आहेत. सूर्य ढगा मागे लपला आणि मागे वळून पाहू नका. आता याच्यामध्ये बघा, जे काही तुम्हाला दिसत आहे झाडावर, ढगा मागे, हे तुम्हाला कुठं लावून येतात? हे नामांना. कशाला? नामाला आणि झाडावर, ढगामागे, नामांना किंवा सर्वनामांना. ओके. लावून आले आहेत. कोणते?
वर मागे, परंतु हे वर जे आहे इथं मागे आहे हे कसे आहेत, हे स्वातंत्र्य आहेत. स्वातंत्र्य यांना या नामामध्ये ना वाक्यामध्ये ना स्वातंत्र्य आहे. म्हणून या ठिकाणी असा शब्दयोगी अव्ययाचा असा अर्थ होतो की नामांना किंवा सर्वनामांना ज्यावेळेस लागून येत असतो शब्द त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. समजले? इथं उदाहरणाच्या माध्यमातून आपण सांगितलंय शब्दयोगी अव्यय कशाला म्हणतात. नामांना किंवा सर्वनामांना ज्यावेळेस लागून काय येत असतात ते एखादी शब्द येत असेल त्यावेळेस काय म्हणतात त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात ते. आता नेक्स्ट आपण पुढे या ठिकाणी उदाहरणाच्या माध्यमातून पाहूया. तुमच्या समोर एक स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चर तुम्ही पाठ करा किंवा त्याची स्क्रीनशॉट मारून घ्या. हे संपूर्ण स्क्रीनशॉट मारून घ्या कशा पद्धतीने येतात. आता एक पाहणार आहोत पण एकाच्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आता कालवाचक पहिला प्रकार आहे. कालवाचकाचे उपप्रकार दोन, कालदर्शक आणि गतिदर्शक. कधी कधी तुम्हाला पेपरमध्ये डीपमध्ये थोडं खोल विचारू शकतात ते की कालवाचक न टाकता कालदर्शक किंवा गतिदर्शक अशा पद्धतीने जर प्रश्नामध्ये किंवा ऑप्शनमध्ये तुम्हाला प्रश्न टाकला असेल तर तुम्ही हे कालवाचकाचाच प्रकार आहे हे लक्षात ठेवा मित्र हो. आता बघा कालवाचकांचे कोणकोणते प्रकार आहेत आणि कोणकोणते शब्द येतात ते याच्यामध्ये कालवाचकामध्ये. पावतो, नंतर, आधी, पुढे, पूर्वी. ओके, आता एकाने बघूया. पावतो, नंतर, आधी, पुढे आणि पूर्वी हे ज्या वेळेस त्या नामांना लागून येत असतात ते त्यावेळेस कालवाचक किंवा कालदर्शक किंवा गतिदर्शकांचं आहे लक्षात ठेवायचं. ओके, आता पावतो. आता बघायचे की नाही, एक सांगतो तुम्हाला, एक शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण आणि शब्दयोगी हे कधी कधी अशा पद्धतीने होऊ शकते मित्र हो की क्रियाविशेषण आहे का या ठिकाणी शब्दयोगी आहे हे कळतच नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो या ठिकाणी पहा. परमेश्वर सर्वांना पावतो. आता परमेश्वर सर्वांना काय करतो, सर्वांना पावतो. परमेश्वर सर्वांना पावतो. हे जे पावतो शब्द आहे याच्यामध्ये काय होत आहे, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगत आहे म्हणजे क्रियाविशेषणाचं काम करते. ओके, आता त्याच ठिकाणी जर आपण या ठिकाणी असं केलं की नंतरचा बघितला शब्द हा, आम्ही नंतर घरी जातो. काय करतो, आम्ही नंतर घरी जातो. हा शब्द सुद्धा बघा तुम्हाला कसा वाटतो, स्वातंत्र्य वाटतो. म्हणजे कधी कधी असे शब्द येत असतात की बा याच्यामध्ये क्रियाविशेषण आणि शब्दयोगी ज्यावेळेस नामाला जोडूनच शब्द येत असेल, लक्षात ठेवायचं, नामांना किंवा सर्वनामाला जोडूनच शब्द येत असेल तर तो असेल शब्दयोगी अव्ययांचा. जर नामाला किंवा सर्वनामाला जोडून येत नसेल तर ते कशा असेल, क्रियाविशेषणाचा शब्द आहे असं लक्षात ठेवा. नंतर आधी, काही वर्ष आधी. इथं बघा काही वर्ष आधी, इथे मी तुम्हाला सांगतो काही वर्षाआधी लोक होऊन गेले. लोक होऊन गेले इथे लिहितो. काही वर्ष आधी, तर वर्ष आधी जे आहे म्हणजे हे नाम आहे वर्षा, याच्यानंतर जे आधी हा शब्द लागलेला आहे म्हणजे काही वर्ष आधी लोक होऊन गेले. याचा अर्थ ते शब्दयोगी अव्ययांचा प्रकार आहे. कोणता प्रकार आहे, कालवाचकांचा प्रकार आहे. पुढे आणि पूर्वी, खूप वर्षापूर्वी ते लोक, इतिहासांची घटना आहे. माझ्या पुढे तो होता, माझ्या पुढे, म्हणजे अशा वेळी ज्यावेळी शब्दाला नामांना किंवा सर्वनामांना शब्द लागून येत असा शब्द तर ते कालवाचकांचे असतात. गतिदर्शक म्हणजे काय, गतिदर्शक पासून म्हणजे पहा मित्र हो, आता रब करू त्याला. ओके, आपलं कुठपर्यंत चालू बघा. आता हे पासून पर्यंत मधून, हे पासून पर्यंत मधून आणि खालून. आता खालून आता कसं लिहायचं बघा, पाणी खालून येत आहे, विहिरीचे पाणी, विहिरीचे पाणी खालून येत आहे, बरोबर आहे.
आता हे जे खालून आहे नामाला जोडून आहे का, पाणी खालून येत आहे, विहिरीचे पाणी येत आहे हे होत आहे, पण ते खालून जे शब्द आहे मित्र हो, हे शब्दयोगी अव्यय आहे का नाही, ते क्रियाविशेषणाचं आहे, कारण पाण्याला हे जोडून नाही. ओके, तर आपल्याला जोडून पाहिजे ते, म्हणजे कशाला नामांना किंवा सर्वांना जोडून आहे का नाही. त्या खालून, हा त्या शब्द आहे त्या खालून. आता हा शब्द काय झाला, त्या खालून जे शब्द आहे, आता इथून वाक्य तयार होईल तुमचं. त्या खालून म्हणजे ज्यावेळेस नामांना किंवा सर्वनामाला हे शब्द जोडून येतात पर्यंत, म्हणजे खूप वर्षापर्यंत तो टिकून राहिला, किंवा मधून, अधून मधून, खालून वरून, पासून ज्यावेळेस शब्द येत असतात ते कालवाचकाचे असतात आणि याच्यामध्ये काळांचाच बोध होतो. कशाचा बोध होतो, काळांचाच बोध होत असतो. त्याला कालदर्शक किंवा गतिदर्शक असे म्हणत असतात ते. नंतर आहे करणवाचक. आता करणवाचक कर्मीमुळे योग्य हाती द्वारा कडून, इथं करणवाचक मुळे योग योगायोग होतो, त्या हाती या हाती होत असते द्वारा, म्हणजे पंतप्रधानाच्या द्वारा काम करून घेतले, किंवा माझ्याकडून हे काम झाले, माझ्याकडून हे काम झाले. नंतर कैवल्यवाचक च, चना, मात्र, हे ज्यावेळेस याच्यामध्ये एक आहे मात्र आणि फक्त आणि केवळ हे नामाला लागून येत नाहीत. हे स्वतंत्र असतात, लक्षात ठेवा, हे स्वतंत्र असतात, परंतु स्वतंत्र असून सुद्धा हे कैवल्यवाचकांचा प्रकार असतो. आणि कैवल्यवाचक कशाचा प्रकार असतो, तर शब्दयोगी अवयांचा प्रकार आहे, हे लक्षात ठेवा मित्र हो. म्हणजे च, चना, पण हे जे असतात हे कशाला नामांना किंवा सर्वनामाला लागून येत असतात. ते माझा पण, आता माझा पण तो भाऊ आहे असा शब्द, असं वाक्य केल्यावर तो नामा जुळला आहे. नंतर आहे दिक्वाचक. प्रतीकडे प्रत लागी, कोणाकडे, प्रतीकडे प्रत लागी, हे जर तुम्ही वाक्य पाठ केलं तर ते असते मित्र हो दिक्वाचकाचं. ओके, आता माझ्या प्रती त्यांना आदर आहे असं जर आपण वाक्य केलंय, एक वाक्य घेतलं तर ते दिक्वाचकाचं आहे. माझ्याकडे तो आला होता, किंवा सुमितकडे तो आला होता, प्रत, माझी प्रत त्याला लागली, म्हणजे किंवा कागदाची प्रत त्याला लागली, किंवा फाईलची प्रत कागदाला लागली, हा शब्द होतो लागी. त्या लागी, कृष्णा लागी राधा लाजेल, अशा पद्धतीने शब्द लिहित असेल तर दिक्वाचकाचे. नंतर स्थळवाचक. इथं स्थळवाचकाचा असा असते म्हणजे स्थळांचा या ठिकाणी उल्लेख होतो. आत, बाहेर, अलीकडे, पलीकडे, मध्ये, पुढे, समोर, जवळ, ठाई, पासी, समक्ष, समीप आणि नजीक. ज्यावेळेस इथं काय होत आहे, स्थळ म्हणजे ठिकाण, ठिकाणाचा ज्यावेळेस उल्लेख होत असेल तर ते मित्र हो कशा स्थळवाचकाचे असते. तो आत आला, तो बाहेर गेला, त्याचे घर अलीकडे आहे, तिचे घर पलीकडे आहे, मध्ये, तो त्याच्यामध्ये आहे, ती त्याच्यामध्ये आहे, पुढे, तो खूप ठिकाणी पुढे जात आहे, समोर, ती माझ्या समोर आहे, जवळ, ती माझ्या जवळ होती, ठाई, पासी, समक्ष, समीप, नजीक, माझ्या ठाई तो आला, पासी म्हणजे जवळ आणि समक्ष म्हणजे तो माझ्या समक्ष होता, किंवा ती माझ्या समक्ष होती, समोरासमोर होती, तो नजीक होता. ज्यावेळेस अशा पद्धतीने ज्यावेळेस शब्द येत असतील ते स्थळवाचकांचे किंवा शब्दयोगी अवयांचे असतात. संबंधवाचक. संबंध म्हणजे त्यामध्ये एकमेकाबद्दल संबंध दाखवला जातो. त्याच्याविषयी मला खूप आदर आहे, किंवा तिच्याविषयी मला खूप अभिमान आहे, तिचा आणि माझा काहीतरी संबंध आहे, संबंध होत असतो याच्यामध्ये. आणि संग्रहवाचक म्हणजे काय असते, सुद्धा, तिच्या विना सुद्धा मी जगू शकतो, असा ज्यावेळेस शब्द वाक्य होत असेल तर संग्रहवाचक असेल. तिच्या देखील सुद्धा मी राहू शकतो, ही पण तशीच आहे, ही पण म्हणजे ज्यावेळेस ही पण दोन्ही शब्द वेगळे आहेत. आणि बारीक हा शब्द जे आहे मित्र संग्रहवाचकाचा आहे. सहचर्यवाचक. संगे, सह, सहित, सकट आणि बरोबर ज्यावेळेस येत असतात ते सहचर्यवाचकाचे असतात मित्र हो. संगे म्हणजे एकमेकाबद्दल संगे राहणे, किंवा सहपरिवार, सहकुटुंब हा शब्द येत असतील मित्र हो. सहपरिवार, सहकुटुंब तुम्ही यावे असं वाक्य येत असेल, सहच्या खाली आणणे असेल तर सहचर्यवाचकांचं उदाहरण आहे. सहघटित म्हणजे सर्वजण, सकट सर्व सकट घ्यावे म्हणजे याचा अर्थ सकट, याचा अर्थ होतो सहचर्यवाचक, बरोबर म्हणजे त्याच्या संग त्याच बरोबर या ठिकाणी यावे किंवा करावे, काम मिळून मिसळून बरोबर करावे, असे ज्यावेळेस वाक्य येत असतील ते कशा असते, सहचर्यवाचकांचे असतात. ते नंतरचे आपण 4 खालचे घेऊन टाकूता. ठीक आहे, नंतरचं बघा व्यतिरिक्त वाचक आहे. इथं विना असेल, वाचून असेल, परता असेल, खेरीज किंवा व्यतिरिक्त.
त्या व्यतिरिक्त मी काम करू शकतो हा शब्द ज्यावेळेस येत असेल नामांना किंवा सर्वनामांना लागून त्यावेळेस हे व्यतिरिक्त वाचकाचं असते. त्यांच्याखेरीज सुद्धा माझे काम झाले असे वाक्य येतात. ते परता, ते नुसता परताच वापस गेला अशा पद्धतीने तिच्या वाचून किंवा तिच्या विना सुद्धा राहू शकतो, त्याच्या विना राहू शकतो, त्याच्या विना काम होऊ शकते असे ज्यावेळेस शब्द येत असतात ते व्यतिरिक्त वाचकाचे असतात. विनिमय वाचक, विनिमयचा अर्थ होतो बदल ऐवजी जागा बदली, म्हणजे या ठिकाणून त्या ठिकाणी ज्यावेळेस वियोग होत असतो विनिमय वाचक म्हणतात. ऐवज इथं बदल असेल, ऐवजी असेल किंवा जागी असेल किंवा बदली असेल ते विनिमय वाचकांचे उदाहरणं येऊ शकतात. विरोधी वाचक, इथे विरोध केला जातो, विरुद्ध असतो, विना असतो, विन असते किंवा उलटे असते किंवा सुलट असेल, उलट किंवा सुलट असेल किंवा विरुद्ध शब्द या ठिकाणी दाखवतात त्यावेळेस विरुद्ध वाचक होते. भागवाचक, भाग याचा अर्थ होते की त्याच्यापैकी, म्हणजे एकमेकाचे भाग पडतात, एकाचे 4 एकाचे 2 त्याच्यापैकी, म्हणजे मी 100 पैकी किती 100 पैकी 80-90% मार्क घेतले, मी त्याच्या पोटी म्हणजे याचा अर्थ होते की एकापासून दुसऱ्याचा भाग तयार होणे. नंतर आतून, म्हणजे आतून याचा अर्थ होते की विहिरीतून पाणी बाहेर आले याचा अर्थ त्याचा भाग तयार होतो, दुसरा काहीतरी एक भाग तयार होत असते, त्याला भागवाचक असे म्हणतात. अशा पद्धतीने आपण 12 बघितले, अजून 4 बघायचे आहेत. किती? 4. एकूण आपल्याला किती आहेत? 16 या ठिकाणी शब्दयोगी अवयवांचे प्रकार आहेत. बाकीचा भाग पुन्हा बघूया. ठीक आहे.